नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला ए, खालील समीकरणे सोडवा 4 गुणांसाठी। पहिले समीकरण आहे y - 5 = 1, दोन्ही बाजूत 5 मिळून y - 5 + 5 = 1 + 5। उत्तर आलेले आहे y = 6। तिसरे उदाहरण आहे x + 9 = 11, दोन्ही बाजूतून 9 वजा करून x + 9 - 9 = 11 - 9। उत्तर आलेले आहे x = 2। दुसरे उदाहरण 8 = t + 5, t + 5 = 8, दोन्ही बाजूतून 5 वजा करून t + 5 - 5 = 8 - 5, t = 3। चौथे समीकरण 8x = 24, दोन्ही बाजूंना 8 ने भागून 8x / 8 = 24/8। उत्तर आलेले आहे 3, x = 3। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, पहिल्या अंकाचे दुसऱ्या अंकाशी असलेले गुणोत्तर सांगा 2 गुणांसाठी। 18, 90 त्यांचे गुणोत्तर आलेले आहे 1 × 5। दुसरे आहे 24, 56 त्यांचे गुणोत्तर आलेले आहे 3 × 7। प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 2 गुणांसाठी। खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा। दुसरे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, खालील प्रश्न सोडवा 3 गुणांसाठी। जर 20 मीटर कापड 3600 रुपयांना मिळते तर 16 मीटर कापड कितीला मिळेल? उत्तर, प्रथम 1 मीटर कापडाची किंमत काढू। 20 मीटर कापडाची किंमत 3600 आहे, म्हणून 1 मीटर कापडाची किंमत 3600 × 20 = 180 रुपये, म्हणून 16 मीटर कापडाची किंमत 180 × 16। उत्तर आलेले आहे 2880। 16 मीटर कापडाची किंमत 2880 रुपये आहे। प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, खालील टक्केवारी अपूर्णांकात लिहा 18%, 37%, 6% आणि 50%। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।